श्री समर्थ रामदास स्वामी कृत 12व्या शतके बंधमोक्ष शतक. श्रीराम समर्थ. संसाराची कथा आता सांगईन, सुखासाठी लग्न आरंभिले. आरंभिले लग्न आणिले नोवरी, रेणे घरोघरी मागत असे त्यासी कोणीच देईना, अन्नही मिळेना खावयासी. खावयासी नाही, लेवयासी नाही, अन्न वस्त्र नाही सर्व काळ गेला चिंताची करिता, अखंड दुश्चिता श्वास सांडी. सांडी स्नान संध्या सांडी नित्यनेम, रात्रंदिवस काम संसाराचे काम पुरेणा उदंड, दिसेंदिस भंड आरंभी नोवरी, म्हणे आना रात्रंदिस आना आरंभले घर, मांडला संसार नित्य कर भांडणाची. तेल मिठा आणा, भाजीपाले आणा, धान्य घरा आणा, काहीतरी शेणी सरपण जळण, पात्र सांठवण करावया स्वयंपाक सांठवणी, गाडगे वेळणी परी येळ घालावया धुन, पाहिजे मांदन फुटके रांजण, धड आणा डेरे भाचरी मडकी, कुंडाले आणखी घागरी दुधाणी, सेंदावया पाणी आणि चिंचवणी घालावया सुठी, हिंग जिरे मिरे सेनेरे पोतेरे पाहिजे की, गोरे दारवठे चौकटी आरगळा, कड्या कोंड्या खिळा ठाई पडे अन्न, तरी हा भाग्याचा धोका संसाराचा. दिसा धोका करी, रात्री चिंता करी, दुःख परोपरी संसारीचे दुःख काही एक सुख, सर्व काळ धाक वाहत असे धाकत असे लोका, तोंडावरी थुंका पडेना की घर, मोडलेसे आढे रोडकेसे घोडे हारपले आता पाहू कोणे वाटे, मोडताती कांटे आणि ठेंचा तिडका द्यावा, मुमळी सोसाव्या, रात्रंदिस शिव्या देती लोक लाता देती, चुकता मारिती, ऋण करी घेती वेंटाळुनी घेती, मुले घर भरी, अन्न पोट भरी मिळेना की आण, कोरडे भोजन पोरे वणवण करिताती चिंता, ते स्त्री पुरुषे आहा जगदिशे काय केले थोर पाप, सीनावरी सीन संसार कठीण कळो आला. आता गेला लोक पाहेना विचार, पाहुण्यांनी घर बुडविले घर, ते आणा घाली ती येती काकुळती, दोघे जणे होती बहुजणे झाली, भिकेसी लागली दारोदारी दोघे, मागती उसणे रिणे केले दुने, द्याया नाही सुप पांटी, पाळी काथवटी, काही हाटवटी मागत असे माले नागवनेसाठी, म्हणे देशाकांठी घेऊनी जावे आता देशी, कामा न एकदा भोगाव्या आपदा, किती म्हणू सीन कराया हव्यास, चित्ता कासावीस रात्रंदिस करीत असे यत्न, होऊनी येईना आहारे प्राक्तना, काय करू आता कर्म बळवंत, आम्हा भगवंत कोठे गेला हा लौकिक, आता राहे कैसा ऐसा दाही दिशा एकवटी सेन, गोवऱ्या कराया आणि पेटवाया शेणकाड्या तृण पाने पत्रावळी, कोणी नाही वळी गुरे खासा वेगात आणि घासा आणि पाणी, मागुती आईनी बोलत असे एक, चालत असे एक, मागे पुढे लोक हसताती त्यांसी, भांडावया उठतो भांडता तुटतो ठाई पोरे, हागती मुतती खोकिती ओकिती, चहूनकडे केर दाटला उकीर, नित्य कर भांडणाची, भांडता निघूनिया गेला, जाऊनिया आला, किती वेळ व्यथा वांचला मागुता, व्यथेवरी व्यथा उद्भवल्या व्यथा, रोग परोपरी तेथेंचे बाहेरी बैसत असे चोर, पोर जाला थोर, मारू बुर काढीत असे बुर, त्या दोघा जणांचा पाळीला पोरांचा पोरवडा झाला, कामा नाही आला, अदृष्ट पोराला काय बोलता लाविला गळफास, अस्त्री कासावीस होत असे भंड, त्या दोघा जणांचे सुख संसाराचे बरे पहा मनी, जाणते लोक हो वाया विन मोह, धरीत असा मोह देवे विन वाया, अंती आया बाया चावळता कारे, देव ओळखाना धुंडुनी काढाना, कोठे तरी देव पावेल निर्वाणी, नित्य निरूपणी संत संगे दोष नासती
विशेष आणि जगदीश ठाई पडे तेव्हा जिने धन्य झाले सार्थकची केले संसाराचे कोण शाश्वत मानावे म्हणून जाणावे परब्रह्म निरंजनी जनी निरंजन जाणती सज्जन विवेकाचे जन मिळता संकट व्यर्थ खटपट ठाई बंडे मांडली पाषांडे सांगती उदंडे पोटासाठी रडे कष्ट ती बापुडे त्यासी कोणे कडे परलोक घडे बहुत सायासे तेथे ऐसे कैसे बाह्याकारे वाया व्यर्थची सिनावे म्हणून जाणावे परब्रह्म एक ते नव्हे अनेक पाहता विवेक नित्यानित्य जाणे तो साधू जाणावा उगविल गोवा बहुतांचा बंध सोडी निरूपणे उत्तमे लक्षणे विवेकाचे वाक्य विवेकी जाणई ज्ञानी ओळखती पूर्ण ब्रह्म एक निर्मळ निश्चळ भ्रांतीचे आभाळ तेथे नाही जन्म मरण यातना पूर्ण सनातन ओळखता देव ओळखता भक्त ओळखता मुक्त होत असे मुक्त संसारापासून देह विवरुणी तत्वज्ञानी जरी तत्व झडे तरी ठाई पडे परब्रह्म एक नित्य निराकार धरी जे जोजार मूळ माया देव चंचळ ईश्वर विधी हरिहर तेथून या पंचभूते हे निर्माण उत्पत्ती लक्षण इच्छारूप वृत्ती कल्पना कामना जया पुन्हा गर्भवास जाण विवेके नासती विवेकी आसती जन्म नाही ऐसे कैसे नि जाणावे विवेके बाणावे समाधान झाले मी पण शोधिता वस्तुसी बोधिता वस्तुरूप नाही वस्तुनाम नाही आकाराची नाही विवंचावे महावाक्याचे अंतर नित्य निरंतर जैसे तैसेंची असावे मी पण सांडूनी पाहो जाता मनी मन नाही तेथे उन्मनही नाही आता काही उमजले मज मीच आढळे ना मी पण कळेना सर्व काही मिथ्या मी पणही गेले आपण राहिले पूर्ण बोध झाला संदेह तुटला संसारी सुटला येणे रीती आता समाधान झाले शरीर लागले भजन रामाचे त्रैलोक्य पावन करीतो चिंतन शूळपाणी चिंतिते करा चिंतन माझे तन मन दाशरथी देवांचा कै पक्षी सर्व काळ रक्षी भक्तजन लीन झाले रामपदी सज्जन संवादी विवरता जड चंचळ निश्चळ तुटे खळखळ मीपण हे रामपदी निवेदिले समाधान झाले रामदासी।